बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांनो तुमच्या माझ्या हक्काच्या या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला समर्थ रामदासांच्या त्या श्लोकाची, त्या मनाच्या श्लोकाची आठवण झाली। मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे। आता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या श्लोकाची आठवण यासाठी झाली कारण सत्य बोलण्याची ताकद तुमच्या हृदयामध्ये असली पाहिजे। सत्य बोलताना तुमची जीभ जड झाली नाही पाहिजे आणि जर सत्य सांगताना तुमची जीभ जर जड होत असेल, तुम्हाला ते सत्य तुमच्या पोटातून बाहेर येत नसेल, ओठातून बाहेर येत नसेल, तर मात्र नावापुढे शिवसैनिक नावाचं बिरुद लावायचंच नाही। काल आपण सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे देशाची, महाराष्ट्राची लोकशाही बळकट होत होती। काल रात्री उशिरा ज्या वेळेस या शिंदे गटाचे कार्यकर्ते ज्यावेळेस त्या कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करत होते, हे आल्यानंतर ज्या वेळेस तो, मला वाटतं कोणीतरी कणाल नावाचा, हा कणाल नावाचा या शिंदे गटाचा कार्यकर्ता हा पोलिसांना काहीतरी येऊन सांगायचा प्रयत्न करतोय। म्हणजे विचार करा, आतमध्ये खुली छूट होती का? आतमध्ये जा, तोडफोड करा, बाहेर या, ही खुली छूट होती का प्रशासनाकडनं? माझा थेट सवाल आहे। जरा पहा ना एकदा हा व्हिडिओ पहा। नहीं चलो उसका भी और किसका भी नाही ना, आता ठेवायचंच नाही, कॉमेडी जास्त करायचं आहे। सगळे लोक निघा लवकर, ये बघा हॉटेल की आता कारवाई करायला त्यार से निकाल लो, ऊपर टूट मिल जाएगा, फिर जबरदस्ती दोबारा प्रोग्राम रखने का नहीं चलो उसका भी और किसका भी बंद करायला लावणार नाही सर। नाही ना, आता ठेवायचंच नाही, कॉमेडी जास्त करायचं आहे। सगळे लोक निघा लवकर, ये बघा या व्हिडिओमध्ये हतबल झालेलं प्रशासन आपण सर्वांनी पाहिलात। प्रशासनाची ही हतबलता खूप काही सांगून गेली। भविष्यात तुम्हाला काय काय सहन करावं लागणार आहे याची ही प्रचिती होती, याची ही नांदी होती। कुणाल कामराने आपल्या 45 मिनिटांच्या व्हिडिओच्या शेवटाला एक गाणं गायलं। हा सगळा वाद कुठून आला बघा। एक गाणं गायलं आणि त्याच्यामध्ये याने कुठेही नाव न घेता आपलं मत गाण्याच्या मार्फत विनोदी अर्थाने व्यक्त केलं। बोलना पड़ेगा। यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी से बाहर आ गई, एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से आते हैं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय
थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए। जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी। परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया भाई। क्या रिप्लाय होगा भाई? आता हे गाणं समाज माध्यमांवर ज्यावेळेस व्हायरल झालं, पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक साधा विचार आला की या संबंध गाण्यामध्ये 1.5-2 मिनिटांच्या ह्या गाण्यामध्ये या कुणाल कामराने कुणाचंही नावच घेतलं नाही। मग ज्यांनी कुणी काल ही तोडफोड केली त्यांनी हा अर्थ लावला कसा? माझ्या मनातल्या ह्या प्रश्नाचं मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही की या संबंध 1.5-2 मिनिटांच्या गाण्यामध्ये कुणाचंही नाव न घेतलं असताना देखील आपण तो अर्थ आपल्यावर का घेतला असावा? माझा हा साधा प्रश्न आहे। ज्यांनी कुणी ही तोडफोड केली, मी शिवसैनिक हे नाव खराब करणार नाही, कारण शिवसैनिक तिथे कोणीही नव्हतं आणि याचं उत्तर स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आज दिलेलं आहे। तुम्ही जर ऐकलं नसाल तर पहा शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमके काय। मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही, ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल। सकाळपासून काही माध्यम शिवसेना आक्रमक, शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिकांकडनं तोडफोड अशा प्रकारची वृत्त चालवत होती। तुम्ही वृत्त चालवावीत, पण शिवसेना आणि शिवसैनिक म्हणण्याऐवजी शिंदे गट आणि शिंदेचे सैनिक असं म्हणावं, कारण लोकांमध्ये एक संभ्रम तयार होतोय। जे काही असेल ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी याच्यावर खुलासा केलेला आहे। पण पुढे ऐका, माझा मगाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। जर या गाण्यामध्ये कुणाचंच नाव घेतलं नाही तर मग हा अर्थ लागला कसा? मी मगाशी म्हणालो ना, समर्थ रामदास स्वामींचं तो श्लोक मी म्हणालो त्याच्यामध्ये, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे। सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता। बघा, आता तुम्ही किती लोकांची कार्यालय तोडणार? मी लोकांच्या काही कमेंट्स घेतल्या, म्हणजे माध्यमांवरच्या व्हिडिओच्या खालच्या काही कमेंट्स घेतल्या। लोकांच्या कमेंट्स काय म्हणतायत त्या तुम्हा सर्वांसमोर अगदी ठेवायचा प्रयत्न करतो। लोक म्हणतायत किती लोकांची कार्यालय तोडणार, कारण संबंध महाराष्ट्रच आजच्या घडीला तुम्हाला नावं ठेवतोय, संबंध महाराष्ट्र नावं ठेवतोय। मग तुम्ही महाराष्ट्रातल्या किती लोकांच्या घरांवर बुलडोजर चालवणार, किती कार्यालय तोडणार? आणि तोडफोड करणाऱ्यांची, म्हणजे जर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था जिवंत असेल, ज्यांनी कुणी काल ही तोडफोड केली त्यांची घरदारं विकून तुम्ही त्या कुणाल कामराला, बघा, जर तो कायद्यामध्ये गुन्हेगार असेल ना त्याला कायदा शिक्षा देईल। खरं तर आज मी देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतलं भाषण ऐकलं। त्यांनी मस्त 1-1.5-2 मिनिटांचं भाषण ठोकलं या सगळ्यावर, पण देवेंद्र फडणवीसांनी एकही शब्द काढला नाही की त्याला कुठल्या गुन्ह्यांच्या अंतर्गत, म्हणजे कुठली कलम त्याच्यावर तुम्ही लावणार, त्याने कुठल्या कलमांचा भंग केलेला आहे, भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमांचा भंग झालाय हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। तुम्हाला कदाचित तुमचा जो घटक पक्ष आहे, तुमच्या कुठल्या युतीचा तो घटक पक्ष आहे म्हणून तुम्हाला त्यांची बाजू घेणं हे तुम्हाला अनिवार्य आहे। पण देवेंद्र फडणवीसांनी हे सांगावं की या राज्यामध्ये तुम्हाला चॅलेंज केलं गेलं ज्यावेळेस त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली। म्हणजे उद्या कुणी कुणावर एखादं विडंबनात्मक, समजा, म्हणजे आता मला एक उदाहरण आठवतं, आपले बाळासाहेबांवर टीका करणारे रामदास फुटाणे, या रामदास फुटाणेंचे कित्येक गोष्टी तुम्ही आजही युट्यूबवर जाऊन बघा, किंवा जुनी काही काव्य तुमच्याकडे असतील, लिखाण असतील तर तुम्ही वाचा। बाळासाहेबांवर रामदास फुटाणेंसारखं विनोदात्मक कुणीही आजवर लिहिलेलं नाही। पण हे अशा प्रकारे रामदास फुटाणेंचं घर जाळणं, रामदास फुटाणेंना ढोकून काढणं, अशा प्रकारच्या गोष्टी कधी घडल्या होत्या का?
नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर राजकारणात आहात तर तुम्हाला टीका सुद्धा पचवावी लागेल. हा काही युपी बिहार नाही, खरं तर त्या राज्यांनाही बदनाम करायची माझी कुठलीही मनीषा नाही, पण आज युपी बिहारचाही क्रमांक महाराष्ट्र तोडतोय. तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये असताना तुम्हाला टीका सहन करायची ती हिंमत सुद्धा लागते. शेर का बच्चा म्हणून होत नाही. त्या शेराचं काळीज सुद्धा आतमध्ये असायला हवं. जर आपल्यावर एखादी राजकीय टीका होते तर त्या राजकीय टीकेचा त्यांना अधिकार नाही का? मग टीकाच करायची नसेल तर उत्तर कोरियात आणि तुमच्यात फरक तो काय राहिला? जरा फडणवीसांचं हे स्टेटमेंट पहा. अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल, मला आश्चर्य वाटतं की तुमचे माझे मतभेद असू शकतात, राजकीय मतभेदही असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे, अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. मुळात ही तोडफोड होत असताना तिथे त्या तोडफोड करणाऱ्यांमध्ये कायद्याची इतभरही, मी काय शब्द वापरला, इतभरही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तिथे प्रशासनाच्या समोरच अशा प्रकारे खुर्च्या फोडल्या जात होत्या, तिथे नुकसान केलं जात होतं प्रशासनाच्या समोर. म्हणून म्हटलं इतभरही. खरं तर मी हा शब्द चांगला वापरणार होतो, पण मी इतभर हा शब्द वापरतो. इतभरही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. चांगला शब्द तुम्हाला चांगलाच कळाला असेल मला कुठला वापरायचा होता, इतभर. आता मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत आलोय, खरं तर हा तो विषय नाही पण इथे सांगावंच लागेल. आज बोलणाऱ्यांना संपवलं जात आहे. मला खरं तर त्या तमाम जनतेचे, देशभरातल्या परदेशातल्या सर्व जनतेचे आभार मानायचे ज्यांनी त्या कुणाल कामराच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या खाली ज्या कमेंट्स आहेत त्या पहा. जवळपास 11 लाख लोकांनी व्हिडिओला लाईक ठोकलं. जवळपास 1 कोटी लोकांच्या वर, म्हणजे त्याच्यावर हा व्हिडिओ पाहण्यात आला. म्हणजे सर्वच माध्यमांवर 1 कोटी लोकांच्या वर, म्हणजे 11 लाख लोक जर फक्त लाईक ठोकत असतील त्यात 4 खासदार निवडून येतात. जवळपास 1 कोटीच्या वर म्हणजे जवळपास 30 खासदार निवडून येतात. तेवढ्यामध्ये जवळपास 12-13 हजार कमेंट. बरं, सर्वच्या सर्व कमेंट ह्या पॉझिटिव्ह. बरं, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. या सगळ्यामध्ये जी महत्वाची गोष्ट मला ती विशेष तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायचे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, कोणी 400 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 40 रुपये, जी मिनिमम 40 रुपये युट्यूबद्वारे आपण देऊ शकतो, अशा प्रकारची रक्कम त्या कुणाल कामराच्या खात्यात थेट घातली. तुम्हाला माहिती असेल युट्यूबच्याच तुमच्या कमेंट्सच्या बाजूला एक डॉलरचं चिन्ह असतं, डॉलरचं किंवा रुपयाचं एक चिन्ह असतं. तिथे दाबलात तर तुमच्या UPI द्वारे तुम्ही 40 रुपये मिनिमम, आणि जास्तीत जास्त मला माहित नाही किती आहे, प्रत्येकाने म्हणजे जवळपास कित्येक, म्हणजे मला वाटतं ही रक्कम लाखांच्या वर गेली असावी. कारण ज्या प्रकारे त्याचा स्टुडिओ तोडला गेला, ज्या प्रकारे त्याला अटक होणार आहे, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याच्याकडे पैसा असावा, त्याच्या स्टुडिओला पुन्हा बांधण्यासाठी त्याच्याकडे पैसा असावा, यासाठी जनतेतून ती वर्गणी काढली आणि त्याच्या खात्यात थेट जमा केली. मला ह्या गोष्टीचं विशेष कौतुक वाटतं आणि यातून एक लढण्याचं बळ येतं. कारण सांगतो बघा, माफ करा, आजच्या ह्या काळामध्ये आता बघा ना, बरेच जण म्हणतात हा कॉमेडियन आहे, याने राजकारणाविषयी, म्हणजे मी मगाशी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, त्यात मला वाटतं शीतल म्हात्रे म्हणतायत या कॉमेडियनने राजकारणावर कशाला बोलावं. जर राजकारण्यांनी कॉमेडी क्षेत्रात प्रवेश केला असेल आणि संबंध भारताच्या राजकारणाची जर कॉमेडी करून ठेवली असेल तुम्ही त्यांच्या क्षेत्रात उड्या मारून, मग त्यांनी तुमच्या क्षेत्रात उड्या नको माराव्यात. म्हणजे आजकाल पत्रकार, म्हणजे जी गोष्ट खरं तर पत्रकारांनी करायला हवी होती, पत्रकार हे राजकारणी झाले, राजकारणी हे उद्योजक झालेले आहेत आणि उद्योजक नेते झालेले आहेत. हा असा सिलसिला आहे सगळा. आज जर ह्यांनी बोललं तर ह्यांच्या घरादारावर सगळ्यावर बुलडोजर, आता उद्या काय होईल त्याचा, तो स्टुडिओ आहे तो अनधिकृत दाखवला जाईल, त्याच्यावर बुलडोजर चालेल. मला माहित नाही त्याचं करिअर पुढे कसं चालेल, पण विद्रोही बोलणाऱ्यांना, म्हणजे आज या लोकशाहीमध्ये विद्रोही बोलणाऱ्यांना सुद्धा एक मान आहे. तुम्ही समाज व्यवस्थेच्या, तुम्ही प्रचलित झालेल्या या समाज व्यवस्थेच्या विरोधात जरी बोलत असाल तरी तुम्हाला संरक्षण आहे तुमच्या कायद्याचं. तुम्ही विद्रोही बोलू शकता. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्रशासनातली पटत नसेल
तर तुम्ही बोलू शकता. आणि आहे ना महाराष्ट्रात तशा प्रकारचं विद्रोही लेखन केलं जातं, विद्रोही काव्य असतात. पण आहे का आता हा तो जमाना राहिलेला आहे का? विद्रोही बोलायचं नाही. विद्रोही बोलणाऱ्याला संपवलं जातं, विद्रोही बोलणाऱ्याला जमिनीत गाडलं जातं. आज आम्ही जे बोलतो, आज मीही स्वतः जे काही तुमच्या सर्वांसमोर हे मत ठेवतो, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जरी असतो तरी एक वैयक्तिक एक माणूस म्हणून विचार करा. या सगळ्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही विचार करतो, आम्ही हे सारं समाज व्यवस्थेसाठी म्हणून करतो. आज समाजात चाललेल्या गोष्टींची दुसरी बाजू तुम्हा सर्वांसमोर यावी. बघा, या सगळ्यातनं एक गोष्ट आम्ही ते साध्य करायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून समाजातली एक बाजू तुम्हाला दिसते, दुसरी बाजू जी मीडिया दाखवायचा प्रयत्नच करत नाही. कारण आजच्या काळातली ही मीडिया ही कशा प्रकारे चालली हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आज एखाद्या कॉमेडियनवर अशा प्रकारचा भ्याड हल्ला होतो आणि त्यांच्या नेत्यांना इतकं मानाने मीडियामध्ये बोलवलं जातं, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. त्यावेळेस असा विचार येतो, खरंच ही मीडिया एखाद्याला न्याय देईल? मीडियाने प्रकरण तापवल्यानंतर कित्येक प्रकरणे अशी इतिहासामध्ये त्यांना न्याय झालेला आहे. प्रशासन पाठी लागून त्याला न्याय देतं. पण आज मीडिया खरंच तशी राहिलेली आहे का? मग अशा काळामध्ये आपण ज्यावेळेस हा लढा उभारतोय, तुम्ही आम्ही सारे मिळून हा लढा उभारतोय, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. आज भविष्यामध्ये आमच्याही बाबतीत भविष्यात काय होईल माहिती नाही. आम्ही ज्यावेळेस बोलतो, आज कदाचित थोडंफार 19-20च्या अर्थाने संविधान शिल्लक असेल, लोकशाही थोडीफार शिल्लक आहे. अजूनही संपूर्णपणे हिटलरशाही किंवा ती हुकुमशाही देशात लागू झालेली नाही, ती काही काळानंतर होईलच. पण त्यावेळेस आमच्या शरीरांना जमिनीखाली 80 फूट गाडलं जाईल, खड्ड्यांमध्ये गाडलं जाईल, खाली खोल खड्ड्यांमध्ये गाडलं जाईल. आमच्या पुढच्या पिढ्यांना आमचे सांगाडे सुद्धा बाहेर मिळणार नाही. ही अशी अवस्था सध्या देशामध्ये होते. आपलं कसं चाललंय? आपलं घर भलं, आम्ही भले, आमचं काम भलं, आम्ही घरात, मग आमचा प्रवास, आम्ही कार्यालयांमध्ये, कार्यालयातून घरी आलं का परिवार दुसऱ्या दिवशी परत घरून कार्यालय, एवढंच आमचं. पण देश म्हणून आपलं काही आहे का? आज कदाचित आपण आपल्या घराच्या उंबऱ्यांच्या आतमध्ये ती परिस्थिती येत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचं काही भान नाही असं म्हणता येईल, किंवा आपल्याला त्याची काही झळ पोचत नाही असं म्हणता येईल. पण ज्या वेळेस हे सारं तुमचे उंबरे ओलांडून आत येईल, त्यावेळेस मात्र तुम्हाला सुद्धा पळायला जागा उरणार नाही. आज हा कुणाल कामरा हा काही मुस्लिम आहे का? म्हणजे नावाप्रमाणे बघा, हा काही मुस्लिम आहे का? नाही. आज जर तो मुस्लिम असता तर मात्र अजूनच वेगळं रान पेटलं गेलं असतं. पण आज म्हणजे बघा ना, अफगाणिस्तानामध्ये, त्या सिरियामध्ये, इराकमध्ये, इराणमध्ये काय चाललंय? ते मुस्लिम राष्ट्र, मुस्लिमच मुस्लिमांना मारतायत, बरोबर? म्हणजे तुम्हीच मेजॉरिटी, तुम्हीच एकमेकांना मारायचं. आता इथे काय होणार आहे बघा, सध्या थोडे दिवस हिंदू मुस्लिम चालेल. म्हणजे मी काल एक सुंदर विनोदच ऐकला होता, जो विनोद आजकाल बदनाम झालेले आहेत. म्हणजे जवळपास 1000च्या आघाडीने औरंगजेबाची कवर पुढे गेलेली आहे. मला वाटतं त्याच्यानंतरचं एक होतं, अबू आसिम आझमी त्याला लीड करत आहे. त्यानंतर 56 मतांनी चित्रातल्या वाघ पुढे गेलेले आहेत. त्यानंतर आता कुणाल कामरा सुद्धा ती पातळी गाठत आहे. अशा प्रकारचे विनोद येऊ लागलेले आहेत. बघा काय चाललंय. आणि त्यानंतर अशा प्रकारच्या ज्यावेळेस आपण हे विद्रोही बोलतो, आपण ह्या समाज व्यवस्थेच्या विरोधात बोलतो, त्यावेळेस आमच्या सारख्यांना संरक्षण कोण देतो? तर कोणीच नाही. ज्यावेळेस प्रशासनाकडे आम्ही संरक्षण मागतो, त्यावेळेस संरक्षणाच्या नावाखाली आम्हाला डरावलं, धमकावलं जातं की सोडून द्या हे सगळं बोलणं, कशाला बोलताय, कशाला, काय सगळ्याची गरज आहे, कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालताय. ह्या गोष्टी येतात प्रशासनाकडनं. म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवता त्यांच्याकडनं ज्यावेळेस तुम्हालाच अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस काय म्हणायचं? मला विचार येतो कधी कधी, आपण समाजासाठी म्हणून हे सारं करतो, आपण कशासाठी करतो याचा एक साधा विचार व्हावा. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे या शिंदे गटाचे काही नेते या सगळ्या प्रकरणावर बोलत असताना, मला खरं तर नरेश मस्के जे शिंदेचे ठाण्यातले खासदार आहेत, यांनी बोलता बोलता सापाच्या शेपटावर पाय देऊ नका वगैरे असा काहीतरी शब्दप्रयोग केला. आता चुकला की बरोबर झाला मला माहित नाही, चुकून त्यांच्या तोंडून निघालं की काय, पण साप हा शब्दप्रयोग त्यांनी केला बरं का. आता हा त्यांच्या बोलण्याच्या अर्थामध्ये साप नेमकं कोण हे मला माहित नाही, पण खरंच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी याच सापांना दूध पाजलं आणि तोच फणा बाहेर निघाला. बघा ना एकदा हा व्हिडिओ, नरेश मस्के काय म्हणतायत. हडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल.
आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्यांनी टीका केली, असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे, त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे. आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळी इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR खाली पाहिजे आणि त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी. या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी तो मुर्जी पटेल सुद्धा पाहिला असाल. मुर्जी पटेल, आता मुर्जी पटेल हे काल परवामध्ये या शिंदे गटात आलेले, विधानसभेच्या पूर्वसंध्येला इथे येऊन तिकीट घेतलं, आमदार झाले. काय विचार केला असेल अंधेरी पूर्वेच्या मतदारांनी मला माहित नाही, पण आमच्या ऋतुजाताई लटके, स्वर्गीय रमेश लटकेंच्या पत्नी, यांचा तिथे पराभव झाला. अंधेरी पूर्वेच्या मतदारांनी या माणसाला निवडून आणलं. ठीक आहे, तो माझा आजचा विषय नाही, पण तरी सुद्धा मी विचार करतो, हा स्वतःला ज्यावेळेस शिवसैनिक म्हणून विरोध लावतो, मग आम्ही कोण? आम्हाला हा प्रश्न पडतो, हे शिवसैनिक, मग आम्ही कोण? कायम अंधेरी पूर्वेमध्ये शिवसेना, शिवसैनिकांना संपवण्याचं ज्यांनी काम केलं तो हा व्यक्ती, आणि हा स्वतःला शिवसैनिक म्हणवतो. मला नवल वाटतं. म्हणजे विचार करा, ह्या सगळ्या प्रकरणाकडे कुणाचंही तितकं लक्ष नव्हतं, पण ज्यावेळेस हा काल कणाल म्हणून नावाचा कोणी होता, हा तिथे पोहोचतो. म्हणजे सगळ्या प्रकरणाला खरं तर प्रसिद्धी कुणी दिली असेल तर यांनी स्वतःच तिथे जाऊन तोडफोड केल्यानंतर हे सगळं वृत्त झालं आणि ह्या सगळ्या बातम्या बाहेर आल्या. बरं, ज्या वेळेस ABP माझाच्या प्रतिनिधीने यांना काही प्रश्न केले, या कणालला काही प्रश्न केले, किती सुंदर पद्धतीने या मराठी माणसाने उत्तर दिले, जरा पहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्यानंतर द हॅबिटेट हे स्टुडिओ शिवसैनिकांकडून फोडण्यात आलं. त्यानंतर राहुल कणाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता ते खार पोलीस स्टेशनमधून सुटल्यात. आपण थेट त्यांच्यावर संवाद साधूया. सर, काय सांगाल? आता आपण खार पोलीस स्टेशनमधून सुटला आहात, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? पहले मैं आपको क्लियर करना चाहूँगा, अभी हम 11 बजे वापस आ रहे हैं और यहाँ पे छूटने की कोई बात नहीं है. यहाँ पे हम मुंबई पुलिस से पूरा कोऑपरेट करेंगे, हमारी पूरी टीम कोऑपरेट करेगी. पर ऐसा होते हुए भी आपको मैं इतना बताना चाहूँगा कि कुणाल कामरा जो भगोड़िया है और जो किसी के टुकड़ों पे काम करने वाला आदमी है, वो मुंबई पुलिस को हमने अपने सब रिकॉर्ड साबित किया, प्रूफ के साथ दिया है और मुंबई पुलिस उसकी इंक्वायरी करेगी. आपण पाहिलं असेल तर कुणाल कामरा यांनी जे विधान केलंय आणि थेट उपमुख्यमंत्री यांच्यावर ही टीका केली, कसं बघताय याच्याकडे आपण? सर, आप आज एक लोकशाही के हिसाब से देखेंगे तो वो राज्य के उपमुख्यमंत्री है, पर हमारे लिए शिवसेना हमारा एक परिवार है. हम सब यहाँ पे एक परिवार के जैसे रहते हैं. हे असले नेते आता स्वतःला शिवसैनिक म्हणून सांगायला लागू लागले आहेत. मग हे जर शिवसैनिक असतील तर आम्ही कोण? आता तो संजय निरुपम हा सुद्धा काल त्याने एक ट्विट केलं, 11 के बाद कामरा को बताएंगे, खुल्यामध्ये धमकी भर ट्विट करून. म्हणजे प्रशासनाला या सगळ्यांनी फाट्यावरच मारलेला आहे का? आपण म्हणतो ना, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धिंडवडे, ते अगदी असे. अगर आमच्या बापाचं सरकार आहे तर आम्ही असंच वागणार. हे सगळं पाहिल्यानंतर तो नायक चित्रपटाचा तो सीन लक्षात येतो, ज्यावेळेस त्या अमरीशपुरीचा तो PA कसा ते तोडफोड करत असतो, अचानक त्याच्या समोर कॅमेरा येतो, मग हा चप्पल वगैरे खाली टाकतो. हा असला सारा प्रकार, मला हा सारा प्रकार अगदी सारखा भासतो होता नायक चित्रपटासारखा. लोकशाही देशामध्ये लोकशाही पद्धतीने कशा प्रकारे कामराचा सेट तोडून टाकला, जनतेची एक प्रतिक्रिया मी लिहून घेतलेली आहे. या लोकशाही देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी लोकशाही पद्धतीने कामराचा सेट तोडून टाकला. आता नितेश राणे हा रोज सकाळी, संध्याकाळी, दुपारी जी काही स्टेटमेंट करत असतो ती काय असतात? कितीतरी पक्षांच्या नेत्यांवर हा अशा प्रकारची टीका करत असतो, कितीतरी भडकाऊ गोष्टी करत असतो. त्याच्यावर कुठली कलम टाकली? त्यांना आपण बक्षिसी दिली, त्यांना बक्षिस दिली मंत्रिपदांची. पुढे खरं तर हे सारे प्रश्न मी नाही विचारायला पाहिजेत, हे सारे प्रश्न पत्रकारांनी विचारायला पाहिजेत. पण पत्रकार जर पत्रकारिता करत नसतील, मग त्यांच्यामुळे त्यांची पत्रकारिता कॉमेडियन लोकांनी आपल्या हातात घेतली असेल तर याच्यात गैर ते काय? तुम्ही स्पेस दिली, हे आले. मला काल परवाचं ते अर्णब गोस्वामीचं तो एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल आहे. अर्णब गोस्वामीचा रिया चक्रवर्तीवर, त्या दिशा सॅलियन प्रकरणातला. मला तो व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवता येणार नाही, कारण मला माहिती आहे हे चॅनल इतकं डॅम्बिस आहे. त्यांचा तो छोटासा व्हिडिओ जरी मी दाखवला ना, आपल्या चॅनलला ते कायदेशीर पद्धतीने जातील, त्यामुळे मी त्याच्यावर जात नाही. पण तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन रिया चक्रवर्तीचा, अर्णब गोस्वामीचा तो एक व्हिडिओ पहा, कशा प्रकारे एका महिलेला भर डिबेटमध्ये हा ड्रगिस्ट, गांजडी, नशेडी काय 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 म्हणतोय. म्हणजे विचार करा, ही छूट आहे, ही छूट. हे पत्रकार
मग तुम्ही जर ही स्पेस तयार केली असेल तर तिथे हे कॉमेडियन लोक येऊन ती स्पेस घेणार असतील आणि त्यांना जर समाजाचा आरसा दाखवायचा असेल, बरं मला एका साध्या गोष्टीचं उत्तर द्यावं. त्यांनी टीका केली, जर त्या टीकेमध्ये काही वास्तव असेल, बघा मी पुन्हा सांगतो, वास्तव असेल तर लोक ते वास्तव स्वीकारतील आणि नसेल तर लोक ते वास्तव नाकारतील. जर तुमच्यावर झालेल्या टीकेला तुम्हाला वाटतं ही टीका आहे तर त्याच्या खालच्या जाऊन कमेंट्स वाचायच्या, लोकांची मतं वाचायची. जर लोक त्याच्यावर म्हणत असतील कुणाल कामरा आप गलत हो, कुणाल कामरा तू चुकीचा आहेस, कुणाल कामरा ये गलत फहमिया मत फैलाओ, जर अशा प्रकारच्या टीका येत असतील खाली तर आपण समजू शकतो काहीतरी चुकीचं ह्याने केलेलं आहे. पण जर 11 लाख कमेंट, माफ करा 12 हजार कमेंट जर तिथे येत असतील व्हिडिओ खाली त्यांच्या चॅनलच्या आणि इतर माध्यमांच्याही खाली तुम्ही पहा, म्हणजे सगळ्याच मीडियाच्या, मग तिथे जर कामराच्या बाजूने कमेंट येत असतील तर याला तुम्ही काय म्हणायचं? याला दडपशाही नाही म्हणायचं का? हा नितेश राणेवर कुठलीही कारवाई नाही, कारवाई शून्य. बरं मी मगाशी तुम्हाला त्या संजय निरुपमचं ट्विट सांगितलं. हा संजय निरुपम काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये, आत्ता अगदी मला वाटतं 1-2 महिन्यांपूर्वी हा शिंदे गटामध्ये सामील झालेला आहे. मग शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर याने पुन्हा स्वतःला शिवसैनिक लावायचं. मग आम्ही कोण? आम्हाला हा प्रश्न पडतो. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अगदी योग्य भाषेत मगाशी त्यांना उत्तर दिलं की हे शिवसैनिकांचं काम नाहीये, हे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. सरकारवर टीका करणं आता देशद्रोह मानला जातो. म्हणजे उद्या आमच्यावर सुद्धा देशद्रोहाचे खटले टाकले जातील, कारण आम्ही विद्रोही बोलतो, मग आम्ही देशद्रोही. स्वातंत्र्याच्या अमृत काळात तुम्ही देशद्रोही बनाल, एका जनतेमधून आलेली ही एक कमेंट आहे. काय त्याला अमृत काळ चाललाय ना सध्या स्वातंत्र्याचा, कसला अमृत काळ चाललाय मला माहित नाही, पण त्याच्यात तुम्हाला देशद्रोही बनायची सर्टिफिकेट्स आता वाटली जातील. का बरं सांगावं ना गृह मंत्रालयाने. मगाशी तुम्हाला फडणवीसांचा व्हिडिओ दाखवला, कुठल्या कमेंट्स म्हणजे कुठल्या IPC भारतीय दंडविधान कुठल्याच्या अंतर्गत हे सारं चुकीचं केलेलं आहे सांगावं, सांगूच शकणार नाही. मगाशी देवेंद्र फडणवीसांचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला, विधानसभेमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींवर सरकारची बाजू मांडली. त्यामध्ये बोलण्याच्या ओघात ते काय म्हणाले की एकनाथ शिंदेची ही खरी शिवसेना आहे, विचारांची शिवसेना आहे बाळासाहेबांच्या. तुम्ही कोण हे ठरवणार आहे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालात, गृहमंत्री झालात म्हणून तुम्ही हेही ठरवणार. मग सुप्रीम कोर्ट कशाला आहे? ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आमची तारीख येत नाही ते सुप्रीम कोर्ट कशासाठी आहे? देवेंद्र फडणवीस, आपण कोर्टामध्ये चालू असलेल्या एका केसचा न्याय निवाडा महाराष्ट्राच्या सभागृहात केलात, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? साधा प्रश्न. बघा ना मगाशी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की 2024च्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला. किती स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच न्याय निवाडा करून टाकला. मग हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की त्या कुणाल कामराने भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमांचा भंग केलेला आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही त्याला 12 वाजायच्या आतपर्यंत माफी मागायला हवी, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल वगैरे वगैरे काहीतरी आपण त्याला दिल्यात धमक्या. आता कुणाल कामराने 12च्या आत कुठलाही व्हिडिओ विड्रॉल केलेला नाही, त्याला अटक होईल, त्याच्यावर काय कारवाई होईल हे आपण पाहूयाच. पण सत्य मांडायची ताकद त्याने ठेवली, हे मात्र इथे दिसतं. आता ह्या कुणाल कामराचा मी कोणी चाहता, मी कोणी फॅन वगैरे नाही, किंवा त्याने मांडलेली भूमिका आमच्या पथ्यावर पडले म्हणून आम्ही त्याच्या बाजूने उभं राहतो असंही नाही. त्याने त्याच्या मनाचा एक विचार मांडला जो विद्रोही होता आणि त्या विचारानंतर त्याचा स्टुडिओ तोडण्यात आला आणि त्याच्या मागे अशा प्रकारे प्रशासन धावलं. मग मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, जर त्याने केलेली चूक होती तर मग ती रेडिओ मिरचीची जी कोणी काय तिचं नावही मला आठवत नाही, मलिष्का
ती मलिष्काने मुंबई तुला मायावर भरोसा नाही का हे ज्यावेळेस गाणं काढलं आणि ज्यावेळेस मग शिवसैनिकांनी तिच्यावर टीका केली त्यावेळेस आपण मात्र या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी खेळकर वृत्तीने घेतल्या गेल्या पाहिजेत. हे जे प्रवचन ठोकलं होतं ना, हे जे प्रवचन त्यावेळेस ठोकलं होतं, बरं आम्ही जाऊन मुंबई त्या कुठली तरी रेडिओ सिटी वगैरेची काही तोडफोड केली नव्हती. तिने शब्दाने उत्तर दिलं, तिने गाण्याने उत्तर दिलं, तिच्यावर तशाच प्रकारे गाणी करून आम्ही तिला उत्तर दिलं होतं. मलिष्का तुला मुंबईवर भरोसा नाही का, हे अशा प्रकारचं उत्तर हे शिवसेनेने दिलं होतं. तिथे जाऊन तोडफोड नव्हती गेली. हे सांगण्याचं कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, भूमिकांमध्ये फरक असतो. आज त्याने तुमच्यावर टीका केली, त्याचं ऑफिस तोडलात, मग मला एक सांगा, आज ज्या वेळेस या मलिष्काने हे गाणं केलं तिच्यावर कुठली कारवाई झाली, तिला कधी अटक झाली? तिने पण अनेक गोष्टींवर टीका केलेली आहे आणि ती नेत्यांवर सुद्धा टीका केलेली आहे गाण्याच्या मार्फत. मग उद्या रेडिओ बंद करायचे, उद्या टेलिव्हिजन बंद करायचे, काय काय बंद करायचं, कुणाकुणाच्या तोंडाला दाबणाने शिवायचं याचा विचार व्हावा. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या वरच्या खालच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस गृहमंत्री अशा प्रकारची उत्तरं देत असतील त्यावेळेस मात्र राम भरोसे काय म्हणायचं. तुम्ही सारे पाहत आहात हा सारा प्रकार. ज्यांचं नावच त्या गाण्यामध्ये घेतलं गेलं नाही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कशा कळाल्या, मला शेवटपर्यंत हा प्रश्न माझा अनुत्तरित आहे. कोणीतरी उत्तर द्यावं याच्यावर की हा प्रकार तुम्ही तुमच्यावर घेतला कसा, म्हणजे काय त्याची लिंक लावली तुम्ही की हे तुम्हाला वाटलं हे तुमच्यावर आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.